वक्रवळणांचा नंद. नंदराग प्रथम ऐकला तेव्हाच त्याच्यावर मन जडलं. धुंडू बारे सय्या म्हणजे नंद असं समीकरणच मनात बसलं. कारण कलाकार कोणत्याही घराण्याचा असो, नंदरागात त्याच्याकडून धुंडू बारे सय्याच ऐकायला मिळेल. बंदिशीचा ताल, गाण्याची पद्धती हे तपशील थोडे बदलत इतकंच. ढुंडू बारे सय्या ही दरसपियांची बंदिश एकदम आवडावी अशीच आहे. पर्वतदऱ्यांमधून प्रियकराला शोधत फिरणारी प्रेयसी आणि नंदरागातली सुरांची उंच सखल वळणं. वक्रसुरांच्या वळणांनी आरोहात आणि अवरोहात फिरून गमधपरेसा अशी पंचमावरून ऋषभावर उडी मारूनच नंद खालच्या षड्जावर येतो. नंद रेडिओवर प्रथम ऐकला तो पद्मावती गोखले यांच्याकडून. जयपूर घराण्याचं गाणं पद्मावतीबाईंकडे त्यांच्या घरातूनच आलेलं. शिवाय त्यांच्या गाण्याला खास त्यांचा रंग आहे. मोकळा, सहज फिरणारा, ठुमरी दादऱ्याला अनुकूल असा लवचिक आवाज आणि त्यांची गाजलेली हट छोड सखी ही ठुमरी आठवते. आज पद्मावतीबाई फार प्रकाशात नसल्या तरी आठवणीत राहावं असं त्यांचं गाणं आहे. नंदराग जास्त करून जयपूर घराण्याचे कलाकार गातात. त्यांचा त्रिताल, अस्थायी अंतरा बांधण्याची त्या पद्धती, तान आणि लयकारी नंदच्या आविष्काराला अनुकूल अशी आहे. मल्लिकार्जुन मनसूर यांचा नंद ऐकला तेव्हा त्यांच्या प्रतिभेचा वेगळाच पैलू जाणवला. नंदराग जास्त करून जयपूर घराण्याचे कलाकार गातात. त्यांचा त्रिताल, अस्थायी अंतरा बांधण्याची पद्धती, तान आणि लयकारी नंदच्या आविष्काराला अनुकूल अशी आहे. मल्लिकार्जुन मनसूर यांचा नंद ऐकला तेव्हा त्यांच्या प्रतिभेचा वेगळाच पैलू जाणवला. मध्यलय त्रितालात गंधार, मध्यम, पंचम, निषाद अशा नंदच्या प्रत्येक सुरावर थांबून जणू ते नंदचा शोध घेत होते. मजेत चाललेली आणि विविध स्वरसमूहांनी नटलेली आलापी नंदच्या सुरांच्या वक्रवळणांचं सौंदर्य दाखवत होती. खूप लयकारीचे, झटापटीचे प्रकार नाहीत की तानांचा माराही नाही. एवढंच काय, द्रुतबंदिशही नाही. एक वेगळाच नंद आपण ऐकला असं वाटलं. कुमार गंधर्वांच्या नंदचा काही वेगळाच दिमाग. गोविंद बिन बजाई ही विलंबित बंदिश आणि नाजूक मुरक्यांनी आणि हरकतींनी शृंगारलेली राजन अब तो आ जा रे ही नितांत सुंदर बंदिश. प्रियकराच्या येण्याबद्दलची उत्सुकता, तो अजून आलेला नाही म्हणून चिंता आणि तो येईल म्हणून मनात उमललेली आशा, अशा किती भावना त्यांच्या राजन अब तो आ मधून जाणवत होत्या. ही बंदिश कुमारांचीच आहे. सुरांच्या हिरव्या रानातून चालताना सुंदर वळणाचा शोध घेणारा किशोरी आमोणकरांचा नंद. प्रियकराला साथ घालणारी, अवघड वळणावर असलेल्या स्वप्नामधील गावाच्या वाटेवरून त्याला शोधत फिरणारी त्यातली प्रेयसी आहे. नंद म्हणजे प्रियकर प्रेयसीच्या आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ. तिला त्याची चाहूल लागते आहे पण तो सापडत मात्र नाही. नंदमध्ये प्रेमावरचा विश्वास आहे, त्यामुळे त्याच्या सुरामधून हताशपणा जाणवत नाही. किशोरीताईंनी द्रुत एकतालात लयीच्या आडवाटेने जाणारी आ जा रे बालमवा ही बंदिश रचली आहे. बालमवाला घातलेली ही स्वरार्थ साध ही अनुभवण्याचीच गोष्ट. अश्विनी, आरती यांचे नंद किशोरीताईंच्याच वाटेवरून जाऊन सौंदर्याचा शोध घेणारे आहेत. आनंदी कल्याण, आनंदी, नंद कल्याण अशी ही नंदरागाची नावं आहेत. नंद हा त्या मानाने अलीकडच्या काळातला राग मानला जातो. नंदच्या सुरांशी साधर्म्य असलेला राग कर्नाटक संगीतात नाही, पण हिंदुस्थानी संगीतातल्या इतर अनेक रागांप्रमाणे नंदही कर्नाटक शैलीत लोकप्रिय होऊ लागला आहे. अजहून आये शाम ही आग्रा घराण्याचे प्राणपिया विलायत हुसेन यांची बंदिश. आजही
तरुण बंदिश राहिली आहे. पायल मोरी बाजे जनन जनन ही बंदिश आरती अंकलीकर नंदचा फील घेऊन गाते. ती रातंजनकरांनी रचली आहे. मराठी गाण्यांमध्ये पाखराजा ह्या पुलांनी गायलेल्या गीतात नंदचं संपूर्ण दर्शन आहे. या गाण्याला श्रीधर पारसेकरांचं संगीत आहे. धन्य तूची कांता हे अमृतसिद्धी नाटकातलं गाणं नंदमध्ये आहे. या नाट्यपदाची संथ लय नंदचा सुरनसूर जिवंत करणारी आहे. अमृतसिद्धीतल्या गाण्यांना मास्टर कृष्णराव यांनी रागांवर आधारलेल्या सुंदर चाली दिल्या आहेत. जितेंद्र अभिषेकी यांनीही अलीकडच्या संगीत नाटकांमध्ये रागांच्या बंदिशीवर आधारलेल्या चाली गाण्यांना दिल्या आहेत. आनंद सुधा बरसे या मीरा मथुरा या नाटकातल्या गाण्यातला नंद लक्षणीय आहे. तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साथ होगा हे मेरा साया सिनेमातलं मदन मोहन यांचं संगीत असलेलं लतानं गायलेलं गाणं आहे. नंदच्या सुरांची सावली देणारं हे गाणं सर्वांच्याच ओळखीचं आहे.